नमस्कार. पार्ट 4 व्हीसी मध्ये आपण बघितलं की 20% 2+2+20 बिझनेस मॉडेलचा 20% कसा कॅल्क्युलेट करायचा मॅनेजमेंट कॅरी. आता मॅनेजमेंट कॅरी 20% करणं हे तितकं सोपं नाही, कारण त्याच्यात अजून एक गोष्ट कॉम्प्लिकेट करते. त्या गोष्टीचं नाव आहे हर्डल रेट. आता हर्डल रेट म्हणजे काय, तर एक एक्झाम्पल देतो. समजा इन्व्हेस्टमेंट करताना हर्डल रेट हा डिसाईड झाला 10%. सो हर्डल रेट नेहमी पर ॲनम असतो, प्रत्येक वर्षी 10%. म्हणजे 5 वर्षाचा फंड असेल तर 50% झाले. ऑफकोर्स कंपाऊंडिंग इफेक्ट येईल, त्याला तितकं सोपं नाही, पण एक्झाम्पलसाठी. सो 50% झाले म्हणजे काय, तर 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट प्लस 50 रुपयाचा हर्डल रेट म्हणजे 150 रुपये झाले तरच फंड मॅनेजरला आपली मॅनेजमेंट कॅरी मिळते. म्हणजे काय, तर फंड मॅनेजर तुम्हाला सांगतोय की तुमच्या 100 रुपयाचे मी मिनिमम 5 वर्षात 150 रुपये करून देईन, तरच माझा प्रॉफिट शेअर घेईन, नाहीतर अख्खे 150 रुपये तुम्हाला परत करते. पार्ट 4 मध्ये आपल्या 100 रुपयाचे 500 रुपये झाले होते. त्यामुळे आपल्याला पूर्ण मॅनेजमेंट कॅरी 20% फंड मॅनेजरला देता आली. आपण कॅल्क्युलेशन बघितलं. पण समजा त्या 100 रुपयाचे 140 रुपये झाले असते तर फंड मॅनेजरनी 20% कॅरी डिडक्ट केली नसती. अख्खे 140च्या 140 रुपये त्यांनी इन्व्हेस्टरला परत केले असते. बरोबर आहे, हर्डल रेट. धन्यवाद.